नमस्कार, ॲश मुमेंट्समध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. हा माझा ना यूट्यूबचा ॲक्च्युली पहिला ब्लॉग आहे आणि आम्ही जरा नवीन स्टार्टिंग करतो आहे की आम्ही हे केलं पाहिजे ते केलं पाहिजे. जर पहिल्या ब्लॉगमध्ये थोडं माणूस चुकतं, स्टार्टिंग आमची थोडी चुकेल, थोडं काही आमचं बोलणं चुकेल, थोडे बोलणं चुकेल की आम्हाला हे करायचं ते करायचं, पण थोडं समजून घ्यायचं. कारण की कमेंट करा की आमचं काही चुकलं असेल. हां, म्हणजे आम्ही हे केलं पाहिजे, आम्हाला थोडं म्हणजे लाईक आम्हाला थोडं काय म्हणतं ते क्या बढ़िया था गुरु. समजावा की काय केलं पाहिजे लागेल. कारण की आमचं कसं आहे, हा माझा भाऊ आहे कार्तिक आणि माझं नाव ऐश्वर्या आहे आणि आम्ही दोघं मिळून म्हणजे मी कधी करेन थोडा ब्लॉग, कधी हा माझ्यासोबत असेल. आमचं असं चाललंय की करायचं थोडी लाईट आहे इकडे. हां, तर आम्ही ना आज काय करणार आहोत, आमचं म्हणजे असं टॉपिक आहे आणि असं आम्ही आमच्या घरामध्ये एक डेकोरेशन करणार आहोत. आम्ही ते सामान घेऊन आलेलो आहे. सो आता आम्ही ती काय क्रिएटिव्हिटी करणार त्यासाठी आम्ही हे थोडं सामान आणलं डेकोरेशनसाठी. तर शेवटपर्यंत बघत राहा की आम्ही आता काय करणार आहोत. घरातले करून नाही देत, पण आम्ही थोडा उद्योगच करणार आहोत. मस्त जोक मारा रे. या हस रे हलकट हस. ते खूप छान असेल, तर शेवटपर्यंत बघत राहा की आम्ही काय करतोय ते. तर मित्रांनो, आम्ही ते करायला घेतलेलं ते आता पूर्ण झालेलं आहे. आता बघत आहे हॉलमध्ये सेट करा. तुम्हाला दाखवतो पण नको. क्या बोला तूने? पुढे बोलायचं काम आपल्याला एक set लाल करू द्या. कलरचं बटन हा माझा लहान भाऊ आहे, त्याचं नाव सार्थक आहे. एक अशा कलरचं बटन लाल कलरचं बटन असं अरे बेटे तुझे थकान नहीं लग रही क्या? तर मित्रांनो, जे आम्हाला करायचं होतं ते पूर्ण झालेलं आहे आणि तुम्हाला दाखवतो आम्ही कसं गेलंय ते. तर बघायच्या आधी तुम्हाला एकदा परत सांगतो, आम्हाला प्लीज सपोर्ट करा. आमचा पहिला ब्लॉग आहे त्याच्यामुळे तर तुम्हाला दाखवतो. तर बघा आता. जसं की ज्या प्रकारे माझ्या भावाने तुम्हाला सांगितलं की जे आम्ही क्रिएटिव्हिटी करत होतो, जे चाललं होतं मगाचपासून की असं करायचं तसं करायचं, ॲक्च्युली ते गणपतीच्या डेकोरेशनचा पार्ट होता तो. बट ॲक्च्युली आम्हाला असं वाटतं की ती भिंत मोकळी आहे, तर इथे हे जर आम्ही क्रिएट केलं खूप छान वाटेल ती भिंत. आता ती वॉल मी तुम्हाला शो करते. आसमंती ध्वजा वैष्णवांची उभी पंढरी आज नादावली. तुझे नाव ओठी तुझे रूप ध्यानी जीवाला तुझी आज गाला घरी. जरी बाप साऱ्या जगाचा परी तू आम्हाला करांची. तर मी फायनल रिझल्ट बघितला नसेल, असं वाटले आमचे पांडुरंग. ॲक्च्युली ते आमचं गणपतीचं जे डेकोरेशन होतं त्याच्या बॅकग्राऊंडला आम्ही ते विठ्ठलाचं जे होतं ते आम्ही डेकोरेशन केलं होतं. तुम्हाला भूषण होतं वाटत नाही, त्याच्यामुळे आम्ही म्हटलं काहीतरी यूज करावं. आणि वॉल पण जशी रिकामी होती ना, सो ते कसं वाटतं का मला ते नक्की सांगा. आणि अजून काही सजेस्ट करू, आम्ही त्याच्यामध्ये काही डिझाईन ॲड करू, त्याच्यामध्ये काही डायमंडचं कुठे लावू, अजून कसं चांगलं वाटेल, अशी काय आयडिया असेल तर नक्की कमेंटमध्ये आम्हाला सांगा. सो तुम्हाला आजचा जो ब्लॉग होता कसा वाटला, सो तुम्ही नक्की सांगा. आमचा पहिला ब्लॉग होता. असतीलही काही चुका असतीलच, असणारच. आम्हाला एवढं कसं नॉलेज नाही, पण आम्ही ट्राय करूच. तुमचा सपोर्ट असेल असं असतं. सो लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा.